नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ॲपवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आमलकी या सिंगल ट्रॅकला सुरुवात केली होती। आता आमलकी मध्ये आपण सुरुवातीला काय बघितलं होता, आमलकीचा सूरज बघितला होता। आता सेकंड आहे आपल्याकडे फॉर्म्युलेशन आमलकी आधी चूर्ण, म्हणजे आमलकी पासून आपल्याला चूर्ण बनवायचे। आता आमलकी आधी चूर्ण कशा प्रकारे बनवायचे ते बघून घेऊया। आता मुख्य घटक आपल्याकडे काय असतं, आमलकी असते, हरितक असतो, त्यानंतर चित्रक असतो, पिंपळी असते, सेंदव असतं। ते आपल्याकडे 5 घटक असतात। आता याची निर्माण विधी कशी, म्हणजे आपल्याला आमलकी पासून चूर्ण बनायचं ना, मग कसं बनवायचं असतं, तर आपल्याला काय करावं लागतं, सुरुवातीला हे जे 5 घटक आहेत आपले ते एकदम कोरड्या स्वरूपात घ्यायचे असतात। एकदम ड्राय ड्रग घ्यावं लागतं, आपल्याला कोरड्या स्वरूपात घ्यावं लागतं। मग यांचं काय करायचं, आपलं खलवं यंत्र घ्यायचं, खलवं यंत्रामध्ये सगळे काय करायचे, सेपरेट घ्यायचे। अगोदर सुरुवातीला आमलकी घ्यायची, त्याचं काय करायचं, अगोदर खलवं यंत्रामध्ये बारीक त्याची पावडर करून घ्यायची, मग ती दुसऱ्या पात्रात ठेवून द्यायची। नंतर चित्रक घ्यायचं, त्याची बारीक पावडर करून घ्यायची, ती वेगळ्या ह्याच्या पात्रात ठेवायची। तिसरा मग हरितकीची घ्यायचं, मग आपण काय करायची, त्याची छान प्रकारे काय करायचं, एकदम बारीक चूर्ण करून घ्यायचं, तिसरीकडे ठेवायचं। नंतर पिंपळी घ्यायची, त्याचं चूर्ण करायचं, चौथीकडे ठेवायचं। नंतर 5वं घ्यायचं सेंदव, त्याचं चूर्ण करायचं आणि 5व्या पात्रामध्ये ठेवून द्यायचं। झालं, हे 5 आपले काय झाले, चूर्ण झाले। नंतर काय करायचं, आपल्याला एक काय घ्यायचं, कपडा घ्यायचा, म्हणजे वस्त्र घ्यायचं, आणि त्या प्रत्येकी काय करायचं, सगळ्यांचं काय करायचं, एका आपण सगळ्यांचं काय करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं। सुरुवातीला काय घ्यायचं, आमलकीचं काय घ्यायचं, चूर्णाचं वस्त्रगाळ करून घ्यायचं। आता तुम्ही म्हणता सर हे वस्त्रगाळ का करतो आपण, तुम्ही तर मग मागे शिकवलं तर सर पाणी टाकले आपण वस्त्रगाळ करत होतो, आता का वस्त्रगाळ करतो, तर आता काय असतं बरं का, की आपण जे काही चूर्ण केलंय त्याचं वस्त्रगाळ करण्याचं माग कारण काय असतो, की जे आपण पावडर करतो याची, तर वस्त्रगाळ केलं तुम्ही नॉर्मली पाहता जे वस्त्राच्या खाली पावडर आहे, वस्त्राच्या खाली पावडर आहे, एकदम सगळ्याची काय असेल क्वालिटी, म्हणजे एक प्रकार काय म्हणते ना आपल्याला, सगळ्यांची साईज सगळ्यांची साईज कशी असेल, समान असं एकदम थिन पावडर भेटन, एकदम सूक्ष्म आपल्याला चांगल्या प्रकारचं पावडर भेटन। आणि जे वर म्हणजे बारीक मोठी राहते ना, तर ते कपड्याची वर राहतील। मग कपड्याची वर राहिले ते आपण बाजूला काढून फेकून द्यायचे, आणि जे आपल्याकडे काय एकदम सॉफ्ट चांगल्या प्रकारचं एकदम काय होईल, एकदम पावडर तयार होईल, ते आपल्या कपड्याच्या खालचं पावडर घ्यायचं। त्याच प्रकारे सगळ्यांचं 5 जणांचं त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं, पावडर करून घ्यायचं आहे। तर समजलं, सगळ्यांचं काही सेपरेट वस्त्रगाळ करून पावडर करायचं, समजलं। 5 जणांचं एकदम चांगल्या प्रकारे काय होईल, पावडर तयार होईल, समजलं। नंतर काय करायचं, आपल्याला एक पात्र घ्यायचं, त्या पात्रामध्ये सगळे 5 जे आपण हे घटक द्रव्याचं पावडर केले ते एकत्र मिश्रण करायचं चांगलंच। एका पात्रात 5 आपण जे घेतले ते पावडर केले, तर सगळ्यांना मिश्रित करायचं। मिश्रित केलं, मग त्यानंतर काय करायचं, छान मिश्रित झालं, पुन्हा आपण वस्त्र घ्यायचं आणि पुन्हा वस्त्रात काय करायचं, सगळं गाळून घ्यायचं। आता सर तुम्ही पुन्हा का गाळून घेता, तर बाळा काय होतं, काही वेळेस काय होतं, की काही जे घटक द्रव्य आहेत तर त्यांची बारीक मोठी साईज असते, पण आपल्याला काय करायचं, सगळ्याची एक क्वांटिटीमध्ये चूर्ण बनवायचं ना, सगळ्याचं समान मात्रेमध्ये चूर्ण बनवायचंय। तर त्यामुळे आपल्याला काय करायचंय, की एकदम म्हणजे काय करायचं, सगळ्यांचं छान प्रकारे वस्त्रामधून गाळून घ्यायचं, जेणेकरून जे पावडर असेल ते काय होईल, एकदम सारख्या क्वालिटीचं, एकदम सारख्या क्वांटिटीमध्ये, एकदम सारख्या साईज मध्ये सगळं चूर्ण आपल्याला भेटून जाईल। मग केलं, मग सगळ्याचं मिश्रित आपल्याला शेवटी चूर्ण मिळेल, ते आपलं असणार आहे आमलकी आधी चूर्ण। आता या चूर्णाला काय करतो आपण, एकदम स्वच्छ निर्जंतुकीकरणची, म्हणजे ज्यामध्ये निर्जंतुकीकरण आपण केलंय, स्वच्छ अशी कोरडी आपल्याला काय करायचं, पात्र घ्यायचंय, बाटली घ्यायची किंवा कंटेनर सुद्धा म्हणू शकता तुम्ही, आपल्याला असं घ्यायचं आणि त्यामध्ये भरून ठेवायचे। आणि मग शेवटी एक स्टिकर घ्यायचं, त्या स्टिकरवरती काय टाकायचं, आमलकी आधी चूर्ण नाव टाकायचं आणि कोणत्या दिवशी बनवलं हे डेट लावून ठेवायची, कारण की कसे असते, जी सविरत अवधी असते, म्हणजे हा एक स्पेसिफिक डेट पर्यंत चालतो, काहीची 1 वर्ष अवधी असते। नॉर्मल जर पाहायला गेली तर सविरत अवधी 1 पासून 3 वर्षापर्यंत कॉमन असते सगळ्यांमध्ये, तर सविरत अवधी असते, म्हणजे कधीपर्यंत टिकून राहील तर ते आपल्याला तारीख वगैरे लिहून ठेवायची असते। तर अशा प्रकारे आमलकी आधी चूर्ण असते। आता हे नॉर्मली आपण पेशंटमध्ये देताना 3 ते 6 ग्राम म्हणजे आपण मात्रा सांगत असतो पेशंटला घ्या म्हणून, याची मात्रा असते। आमय प्रयोगमध्ये आपण कशामध्ये यूज करतो, तर सर्व प्रकारचे ज्वर, जेवढे काही फीवरचे आपल्या कंडिशन पाहायला मिळतात, जीर्ण ज्वर असू द्या, विषम ज्वर असू द्या, संतत ज्वर वगैरे असू द्या, विविध असे ज्वरचे प्रकार जे की तुम्हाला आपल्या आता जे सेकंड टर्मचा सिलेबस वगैरे सुरू होईल, तुम्हाला ज्वराचे प्रकार इन डिटेल समजून जाईल, कारण की ज्वर आपलं एक सेपरेट असं चॅप्टर आहे, त्यावर तुम्हाला कळून जाईल। त्यानंतर मग काय असू, भेदन असू द्या, अरुचिकर असू द्या व्याधी, कफकर व्याधी असू द्या, दीपन असू द्या, पाचन असू द्या, ह्या व्याधींवरती आपल्याला काय होतो, हा यूज पडतो। सेपरेट पॉईंट टाका, 1 सर्व प्रकार ज्वर, 2 भेदन, 3 अरुचिकर, 4 कफकर, 5 दीपन आणि 6 पाचन। मी जरी एकत्र लिहिले असेल पण सेपरेट पॉईंट वाईज तुम्ही लिहा, एकदम सुटसुटीत आणि छान दिसतंय। अशा प्रकारे आहे, या सगळ्या व्याधीमध्ये हा उपयोग ठरतो आपला आमलकी आधी चूर्ण। तर अशा प्रकारे आहे। आता बघूया, आता इन डिटेल बघूया। आता श्लोक आला, आता पाठ करा। काय म्हटलंय, आमलम चित्रकम पथ्या पिंपली सेंदव तथा चूर्णितो अयम गणो नेह सर्व जोर विनाशः भेदी रुचिकर श्लेष्म जेता दीपन पाचन। अशा प्रकारे हा श्लोक आलाय, शारंगर संहिता मध्यम खंड मधला हा श्लोक आहे। यामध्ये काय म्हटलंय बरं का, की आपले सुरुवातीचे जे घटक द्रव्य कोणकोणते आले, आमलकी, चित्रक, हरितकी, पिंपळी आणि सेंदव, हे 5 आपल्याकडे काय घटक द्रव्य आहे, 5 घटक द्रव्य। या 5 घटक द्रव्याला तुम्हाला प्रत्येकी 1 भाग घ्यायचा, प्रत्येकी एक भाग घ्यायचा, म्हणजे सगळ्याचा समान भाग मध्ये घ्यायचं, हे 1 भाग मध्ये। त्यानंतर याचं निर्माण होते, आता कशी बनवायची, तर वरील सर्व घटक द्रव्य कोरड्या स्वरूपात घ्यायची, सगळे
सगळे तुम्हाला ड्राय ड्रग घ्यायचे, कोणताही ओला द्रव्य ह्यात घ्यायचा नाही, सगळे ड्राय ड्रग घ्यायचे, आमलकी असू द्या, चित्रक असू द्या, हरतिक असू द्या, पिंपळी असू द्या आणि सेंदव सुद्धा असू द्या. नंतर काय करायचं, खलू यंत्राच्या साहाय्याने सगळ्याला बारीक करायचं. खलू यंत्राच्या साहाय्याने सगळ्या तुम्हाला काय करायचं, हे जे चूर्ण तयार करून घ्यायचं, बारीक असं चूर्ण तयार करून घ्या किंवा पावडर तयार करून घ्या, दोन्ही पण चालतं, काही नाही यामध्ये. नंतर प्रत्येक जे चूर्ण आहे किंवा पावडर आहे हे वस्त्राच्या साहाय्याने तुम्हाला गाळून घ्यायचं, प्रत्येकीचे वेगवेगळं अगोदर गाव सेपरेट करून घ्यायचे. नंतर काय करायचं, गाळलेले जे सर्व घटक द्रव्याचे पावडर आहे त्याला स्वच्छ पात्रात एकत्रित करायचे. मग नंतर त्यांना काय करायचं, तुम्हाला एकत्रीकरण करायचं आहे. झालं. मग पुन्हा वस्त्राच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं, पुन्हा पावडर ते काय करायचं, गाळून घ्यायचं आहे. पुन्हा वस्त्राच्या साहाय्याने तुम्हाला फिल्टर करून घ्यायचं. घेतलं. नंतर काय होईल, शेवटी जे थिन पावडर भेटन, एकदम अशी सूक्ष्म अशी चांगल्या प्रकारचं पावडर भेटन, एकदम सारख्या आकाराचं पावडर भेटन तुम्हाला, तर सारख्या साईजचा पावडर भेटन, ते आपला आमलकी आधी चूर्ण असणार आहे. शेवटी जे पावडर तयार झाले आहे तर ते स्वच्छ निर्जंतू बाटलीमध्ये तुम्हाला भरायचं. जे शेवटी जे आपलं पावडर भेटणार आहे ते स्वच्छ, त्यांना निर्जंतू म्हणजे बाटली म्हणा, कंटेनर म्हणा, पात्र म्हणा, त्यामध्ये तुम्हाला भरून घ्यायचं असतं. आणि नंतर काय करायचं, आणि त्यावर तुम्हाला आमलकी आधी चूर्ण असे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ज्या दिवशी बनवलंय त्या दिवशी तुम्हाला ती तारीख सुद्धा टाकायची आहे. अशा प्रकारे आपण आमलकी आधी चूर्ण बनवत असतो. आता इथं मात्रा बघा, पेशंट मध्ये देताना आपण मात्रा बघा 3 ते 6 ग्रामाची मात्रा देत असतो आपण. आमयिक प्रयोग मध्ये बघा कोणकोणते आमयिक प्रयोग सांगितले, सर्व प्रकार, ज्वर असू द्या, भेदन असू द्या, अरुचिकर असू द्या, कफकर असू द्या, दीपन असू द्या, पाचन असू द्या, इत्यादी व्याधीमध्ये आपण हा इथं यूज करतो. आता फार्मॅकोडायनॅमिक्स, आता ह्यामध्ये काय ह्याची जे घटक द्रव्य होती कोणत्या प्रकारचे ऍक्शन दाखवतात हे पाहायचं. आता जे आमलकी, हरतिकी आणि पिंपळी तर हे अँटीपायरेटिक इफेक्ट दाखवतात. म्हणजे अँटीपायरेटिक म्हणजे काय, बॉडीचं थर्मोरेग्युलेटरी म्हणजे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे करतात. आता बघा काय म्हटलंय, दिस हर्ब हेल्प टू रिड्यूस फीवर बाय मॉड्युलेटिंग द बॉडीज थर्मोरेग्युलेटरी सेंटर. म्हणजे काय करतात, हे द्रव्य जे असतात हे काय करतात, बॉडी मधलं टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम करतात. नंतर बघा काय म्हटलंय, डायजेस्टिव्ह अँड कर्मिनेटिव्ह इफेक्ट. आता डायजेस्टिव्ह अँड कर्मिनेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय म्हटलंय, जे चित्रक, पिंपळी आणि सेंदवे तर हे काय करतात, नॉर्मली जे आपले दीपन आणि पाचन करण्याचं काम करतात. बॉडीमध्ये काय करतात, दीपन एक प्रकारे डायजेस्टिव्ह पॉवर वाढण्याचं आणि कर्मिनेटिव्ह एक प्रकारे बॉडीमध्ये जे गॅस वगैरे तयार होतात त्यांना कमी करण्याचं काम, ते म्हणजे एक प्रकारे आमाचं जे आहे ते पचन करण्याचं काम करतात. तर कोण, चित्रक, पिंपळी आणि सेंदव. दिस इन्ग्रेडियंट स्टिम्युलेट द डायजेस्टिव्ह एन्झाइम. हे काय करतात, इन्ग्रेडियंट बॉडीचे जे डायजेस्टिव्ह एन्झाइम आहे तर त्यांना स्टिम्युलेट करण्याचं काम करतात आणि इम्प्रूव्ह द गट मोटिलिटी आणि इनहान्स द मोटिलिटी. आपली जी गट पॉवर असते ती एक प्रकारे वाढवतं, त्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची पॉवर वाढते, त्यामुळे चांगल्या प्रकारे डायजेशन होतं, त्यासोबत पाचन सुद्धा होतं. तर समजलं. त्यानंतर लॅक्झेटिव्ह इफेक्ट. आता लॅक्झेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय म्हटलं, हरिती ऍक्ट ॲज अ मिड लॅक्झेटिव्ह हेल्पिंग इन द बाउल मुवमेंट रेग्युलेशन. आता लॅक्झेटिव्ह इफेक्ट जे हरितिक असते ते आपल्या बॉडीच्या बाहेर काय करतात, जे मल आहे तर मल चांगल्या प्रकारे बॉडीच्या बाहेर काढण्याचं काम करतं. तर त्यामुळे ज्यांना कोणा मल बाहेर निघण्यात त्रास असतो तर त्यांना हा आमलकी आधी चूर्ण सुद्धा चांगल्या प्रकारे युजफुल ठरतो. तुम्ही पाहिलं असं ना, कोणाकोणाला ज्यांना काय होतं, बाउल मुवमेंटचे प्रॉब्लेम असतात, कोणाकोणाला टॉयलेट वगैरे करायला झाला प्रॉब्लेम होतो, त्यांना हरितकी झालं त्रिफळाचं चूर्ण द्यायला जातं. त्रिफळामध्ये काय, हरितकी, बिबतिकी आणि आमलकी. आमलकीचं चूर्ण आहे ना, तर आमलकीचं चूर्ण यामध्ये काय होतं, हरितकी, बिबतिकी आणि आमलकी. तर हरितकी बी आलं ना, आमलकीचं वगैरे ते त्रिफळाचं चूर्ण असतं. तर त्यांचं एक प्रकारे काय होतं, नॉर्मल जर पेशंटमध्ये क्वाथ करून द्यायला सांगितलं, त्याला क्वाथ करून घ्यायला सांगितलं तर त्याला एकदम चांगल्या प्रकारे बाउल मुवमेंट होती. जर जास्त प्रमाणात घेतलं तर त्याला काय होतं की एक प्रकारे टॉयलेट वगैरे जास्त लागण्यास होते, म्हणजे एक प्रकारे आपल्या डिसेंट्री सुद्धा त्याला लागून जाते. तर त्यामुळे एकदम क्वांटिटी सफिशियंट असते, अर्धा चमचा झाला, 1 चमचा असं, तर याचं त्याला क्वाथ करायचा असतो. आता बघा काय म्हटलं, लॅक्झेटिव्ह एक प्रकारे म्हणजे काय होणं की बॉडीच्या बाहेर चांगल्या प्रकारे मल निघण्यासाठी एक हेल्पफुल ठरतं. नंतर बघा अँटी इन्फ्लामेटरी अँड एनर्जेसिक इफेक्ट. आता अँटी इन्फ्लामेटरी अँड एनर्जेसिक म्हणजे काय होणं की बॉडीचं इन्फ्लामेशन जे असेल ते कमी करतं आणि बॉडीमध्ये काहीतरी पेन होत असेल तर पेन किलर म्हणून सुद्धा एक प्रकारे काम करतं. तर चित्रक आणि पिंपळी हे आपल्या दोन यामध्ये मुख्य घटक द्रव्य. द इन्ग्रेडियंट इनहिबिट द प्रोडक्शन ऑफ इन्फ्लामेटरी मेडिएटर लाईक प्रोस्टाग्लॅन्डिन, सायटोकायनिन. हे जे असतं ते काय करतात, आपले जे चित्रक, पिंपळी, तर जे प्रोस्टाग्लॅन्डिन आणि सायटोकायनिन तर हे काय करतात, नॉर्मली बॉडीमध्ये इन्फ्लामेशन करण्याचं काम करत असतात. तर ह्यांना काय करतं, इनहिबिट करण्याचं काम करतं, बॉडीमध्ये इनहिबिट करतं. त्यामुळे कुठेही बॉडीमध्ये काय होणार नाही, बॉडीमध्ये कुठेही इन्फ्लामेशन होणार नाही. आणि रिड्युसिंग द इन्फ्लामेशन अँड पेन. आणि बॉडीमध्ये कुठेही इन्फ्लामेशन येणार नाही आणि बॉडीमध्ये पेन वगैरे होईल तर पेन पण होणार नाही. तर अशा प्रकारे एनर्जेसिक सुद्धा इफेक्ट दाखवतात चित्रक आणि पिंपळी. आता हे झालं. आता बघूया फार्मॅकोकायनेटिक्स. आता फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये 4 स्टेप मध्ये लिहायची असते, ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन. आता बॉडीमध्ये ऍब्झॉर्प्शन कसं होतं, तर आमलकी आधी चूर्ण टेकन ओरली इज ॲब्झॉर्ब थ्रू द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. ते आमलकी आधी चूर्ण आहे तर नॉर्मली आपण काय करतो की ओरली घेतो, म्हणजे मुखाद्वारे घेतो आणि ते डायरेक्ट मुखाद्वारे गेलं तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक मध्ये काय होतं, ॲब्झॉर्ब होतं. समजलं. नंतर द यूज ऑफ द सेंदो इनहान्स द बायोअवेबिलिटी द ऍक्टिव्ह कंपाऊंड. तर यामध्ये काय होतं, ते सेंदो लवण आपण यूज केलं नॉर्मली, तर सेंदो म्हणजे काय होतं की जे बायोअवेबिलिटी ॲब्झॉर्प्शन पॉवर खूप ह्याची वाढते. जे नॉर्मली 70-80% ॲब्झॉर्ब होणार होतं तर ते 90 ते 95% एक प्रकारे ॲब्झॉर्ब होते त्यातले ऍक्टिव्ह कंपाऊंड. त्यामुळे सेंदो काय करतो, बायोअवेबिलिटी वाढवतो, त्याची ऍक्टिव्ह कंपाऊंडची ॲब्झॉर्बिंग पॉवर वाढतो.
वाढतो, समजलं. नंतर डिस्ट्रीब्युशन, आता बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झाले तर मग बॉडीमध्ये प्रसार झाले पाहिजे ना, मग प्रसार कसं होतो, वन्स ऍब्झॉर्ब द ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट द डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी व्हाय द ब्लड स्ट्रीम, म्हणजे ब्लड मध्ये येते नॉर्मली जे ऍब्झॉर्ब झाले कॉन्स्टिट्यूएंट ऍक्टिव्ह कंपाऊंड ते ब्लड मध्ये येतात, ब्लड मध्ये आले तर पूर्ण ब्लड स्ट्रीमद्वारे रक्ताद्वारे पूर्ण बॉडीमध्ये प्रसार होतात. मग प्रसार झाले ते काय करतात, आपापले टार्गेटिंग एरिया असतात, जसे की जीआयटी डायजेस्टिव्ह सिस्टीम असं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक असू द्या, लिव्हर असू द्या, किडनी असू द्या, त्यासोबत आणखी बॉडीची विविध लिम्फॅटिक सिस्टीम असू द्या, विविध अशी सिस्टीमला आपापले ज्यांचे ते कर्म आहे ते तिथून टार्गेट ते करत असतात. नंतर झालं, नंतर आता मेटाबॉलिझम, आता मेटाबॉलिझम हे जे बॉडीत गेलेत आता ह्यांचं मेटाबॉलिझम व्हावं लागेल ना, जे इनएक्टिव्ह असतील त्यांना ऍक्टिव्ह करावं लागेल, जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना इनएक्टिव्ह करावं लागेल. तर काय होतं, जे ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत ते काय होतं, तर ऍक्टिव्ह कंपाऊंड आर प्रायमरी मेटाबॉलाइज इन द लिव्हर, जे ऍक्टिव्ह कंपाऊंड असं प्रायमरी मेटाबॉलाइज होतात लिव्हरमध्ये, आणि यामध्ये काय होतात, काही मेटाबॉलाइट्स तयार होतात. ते मेटाबॉलाइट्स बॉडीमध्ये काय करतात, त्याचे आपापले थेरापेटिक युजेस दाखवतात, इफेक्ट दाखवतात, आणि त्यांचे कर्म झाल्यानंतर तेच मेटाबॉलाइट बॉडीच्या बाहेर एक्सक्रेशन थ्रू काढले जातात. आता तेच बघा एक्सक्रेशन, द मेटाबॉलाइट, आता जे ज्यांचं कर्म झाले तर ते मेटाबॉलाइट ज्यांचे इफेक्ट दाखवत झाले तर ते काय झाले, ते मेटाबॉलाइट्स आर इन आमलकी चूर्ण आर एक्सक्रेटेड थ्रू किडनी, म्हणजे युरिन थ्रू काढलं जातं, आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये फिसेस थ्रू बॉडीच्या बाहेर काढलं जातं. तर अशाच प्रकारे तुम्हाला फार्माकोकायनेटिक्स सुद्धा कळली असेल. आता बघा रिसर्च अपडेट, यावरती एक रिसर्च झाली, यामध्ये काय म्हटलंय, द रोल ऑफ द आमलकी चूर्ण इन द मॅनेजमेंट ऑफ श्वेतप्रद्र, म्हणजे काय म्हटलंय बघा की एक आमलकी चूर्णाची मॅनेजमेंट जे श्वेतप्रद्र व्याधी येतं त्यावरती काम कशा प्रकारे करतो बघा. काय म्हटलंय, आचार्य चरक मेन्शन द कषाय रस इज हॅव्हिंग द फार्माकोलॉजिकल ऍक्शन लाईक अ स्तंभन अँड द कफनाशक. आता जे आचार्य चरक यांनी काय केलंय की जे कषाय रस असतो नॉर्मली आपल्या यामध्ये पाहायला मिळतो, तो कषाय रस काय करतो, कशा आमलकीमध्ये वगैरे पाहायला मिळतो ना, आमलकी तुरट जो रस आहे तो कषाय, तर कषाय रस काय करतो, तो स्तंभन करण्याचं काम करतो बॉडीमध्ये आणि कफाचं नाशन करण्याचं काम करतो. सो द कषाय रस स्टॉप द स्त्राव 1 to 2 ग्राम विथ द हनी विथ बीडी, दिवसातून 2दा द्यायचं फॉर द 7 डेज. यामध्ये आपला श्वेतप्रद्र हा जो व्याधी, त्यामध्ये तुम्ही काय करतात नॉर्मली की जे कषाय रस असतो तो काय करतो, स्त्राव बॉडी मधला काय करतो, कमी वगैरे करतो. ते 1 ते 2 चूर्ण, तुम्हाला 1 ते 2 ग्रामचे चूर्णाची मात्रा द्यावी लागते, बीडी म्हणजे दिवसातून 2दा द्यावं लागते, आणि मधासोबत द्यावं लागतं. याचा तुम्ही अनुपान म्हणून मधू सुद्धा लिहू शकता. फॉर 7 डेज 7 दिवसासाठी हे तुम्हाला द्यावं लागतं. तर अशा प्रकारे आपला आमलकी चूर्ण होतं. इथं आपल्या इथं संपलेला आहे. इन डिटेल तुम्हाला सगळं काही कळलं असेल. खूप सोपं आहे, पेपरमध्ये काही नाही, फक्त श्लोक पाठ करून जा, 3 लाईनचं यामध्ये विशेष असं काही नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला इन डिटेल कळलं असेल. नसेल कळत हा व्हिडिओ पुन्हा पहा. जर काही डाऊट असेल तर मला डायरेक्ट मेसेज करू शकता तुम्ही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आमलकी आता त्रिफळा रसायन आपला 3रा टॉपिक आहे त्यामध्ये जाणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.